जेव्हा भारतीय लोकांकडूनच आपलं भारतीय असणं नाकारलं जातं त्यावेळेस होणारं दुःख काय असतं ते तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा. आई एम नॉट चाइनीज, आई एम इंडियन, ये एंजल चकमा ने बार बार बोला, फिर भी अपना जान को बचा नहीं सका. Not chinky, man. We are not chinky, man. Bro. नॉर्थ ईस्ट के लोगों के लिए आप लोग टेक केयर नहीं कर सकते तो हम लोग को अलग ही देश दे दीजिए. देहरादून में त्रिपुरा के एक छात्र की हत्या ने उत्तराखंड समेत पूरे नॉर्थ ईस्ट में आक्रोश पैदा कर दी. खुद के कंट्री में हम लोगों को देख के चाइनीज बोलते हैं ना तो लगता है कोई गाली दे रहा है. तो भारतातलाच पण त्याला भारतीय म्हणून समजलं जात नाही. चेहरा वेगळा, भाषा वेगळी, दिसतो वेगळा म्हणून तो भारतीय नाहीये. त्यामुळे तो भारतामध्ये सुरक्षित नाहीये. उत्तर पूर्व भारतातील एक तरुण शिक्षण घेण्यासाठी उत्तराखंडमध्ये गेला, पण त्याला तिथे भारतीय म्हणून नाही तर त्याच्याकडे वेगळा म्हणून पाहिलं गेलं आणि यातून त्याची हत्या करण्यात आली. हे अत्यंत दुर्दैवी असं आहे. नमस्कार, मी भगवान तिडके. ही हत्या अचानक नाहीये, ती जन्माला येते अज्ञानातून, संशयातून आणि वंशवादी मानसिकतेतून. उत्तर पूर्वेतील लोकांना आजही विचारलं जातं, तू चिनी आहेस का, तू भारतातला नाहीस ना. हा प्रश्न विनोदी नाहीये, हा अपमान आहे, हा वंशवाद आहे. भारत आपल्या विविधतेचा अभिमान सांगतो, पण ही विविधता स्वीकारायला आपण अपयशी ठरलो आहोत. उत्तर पूर्व भारत म्हणजे फक्त 7 राज्य नाही, तो भारताचा एक भाग आहे. इतिहास, संस्कृती आणि बलिदानानं पवित्र झालेला, पण तरीही तिथले लोक भारतात परके ठरतात. आज उत्तर पूर्वेकडील एका राज्यातील युवक मारला गेला, उद्या कोणत्या राज्यातला असेल. जर भारतातच एखाद्या भारतीयाला सुरक्षित वाटत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी असं आहे. ही फक्त हत्या नाहीये, हा भारताच्या अंतरात्म्याला पडलेला प्रश्न आहे. यावर आपलं काय मत आहे ते कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद. शेअर करा, सबस्क्राईब करा.